नमस्कार. N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. मी सर्वप्रथम आमच्या अजितदादाला श्रद्धांजली वाहतो आणि या चारठाणा गणातून आणि गटातून चारठाणा गणातून सरुबाई शंकर जाधव आणि आमच्या चारठाणा या पंचायत समिती गणातून रहमत अली उभे होते आणि संगीता मस्के हे जांबुजुर्ग गणातून उभे होते. आमच्या या गणावर माजी आमदार भांबळे साहेब व माजी आमदारांचे सुपुत्र नागरे साहेब यांच्यावर सर्व जनतेने विश्वास करून आमच्या भावी वाटचालीसाठी आम्हाला या चारठाणा गटातून आणि गणातून आणि जांबुजुर्ग गणातून सर्व मतदारांनी आमच्यावर विश्वास केला आणि या विश्वासावर मी पात्र आणि तडा जाऊ देणार नाही एवढी मी माझ्या वतीने आणि माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने सांगतो. कारण माझ्यावर चारठाणा या गणातून बरेच काही आरोप झाले. त्यांनी एवढं सांगितलं की चारठाणा या गावातलाच उमेदवार पाहिजे आणि बाहेरचा उमेदवार यांना नाकारण्यात आलं. तरी पण सर्व जनतेने मला जेवढं पाहिजे तेवढं मतदान दिलं आणि मतदान दिल्याच्यानंतर मी ज्या चारठाणा गणातील आणि गणातील मला 10 ते 15-20 दिवसाची एकदा संधी द्यायला पाहिजे. कारण याच्यानंतर मी माझा जे अमूल्य वेळ असेल तो मी या गणात देण्याचं काम 100% करणार आहे. कारण जे बाहेरच्या गावातला जो म्हटलं गेलं ते मी सर्व माझ्यावर काम करणार आहे. कारण येणारा निधी हा 50% मी चारठाणा या गावालाच देणार आहे आणि उरलेला 50% निधी मी बाहेरच्या आमच्या खेडेगावामध्ये विकास करण्यासाठी जरूर देण्याचं काम मी 100% आमच्या साहेबाच्या नेतृत्वात करणार आहे. माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब व नागरे साहेब यांच्यावर विश्वास करून आणि दादाच्या घड्याळाला जवळपास 15 वर्षापासून सतत निवडून देण्यात आलेलं आहे. अजून त्याच पद्धतीनं आम्हाला आमच्यावर आणि आमच्या साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास करून मायबाप जनतेनं आम्हाला अजून भरभरून मतदान दिलं आणि त्या मतदानाच्या दान स्वरूपामध्ये आम्ही त्यांची परतफेड करण्यासाठी सक्षम आहोत. माझ्यावर आमच्या साहेबांना जेवढी जबाबदारी दिली तेवढी मी जबाबदारी पेलण्यासाठी सहमत आहे आणि येणाऱ्या विधानसभेसाठी मी माझ्या गणातून आणि गटातून सर्वात जास्त मतदान देऊन आमचे माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब हे येणाऱ्या काळामध्ये अजून आम्हाला आमदार कशा पद्धतीने निवडून येता येईल यासाठी माझा सर्वात जास्त प्रयत्न राहणार आहे. मी प्रत्येक जनतेच्या घराघरात जाणार आहे आणि त्यांच्या जनतेच्या अडीअडचणी समजून मी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अजून पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, सर्व प्रश्न काही माझ्या मायबाप जे वयोवृद्ध जनता असेल, काही अपंगाचे असतील यांचे मी प्रश्न सोडण्याचं काम 100% करणार आहे. ज्यांचा घरकुलांचा प्रश्न असतील, MRGSमधून पंचायत समितीच्या ज्या आमच्या सामान्य जनतेला ज्या विहिरीच्या काही अडचणी येतात ते देखील मी सोडण्याचं काम करणार आहे. कोणतेही बी मी तत्पर रात्रीचे 1 वाजो 2 वाजो कोणत्याही वेळेला मला जर माझ्या सामान्य जनतेचा फोन आला मी उचलल आणि त्यांच्या अडीअडचणी निवारण्याचं काम मी 100% करण्याचं काम करणार आहे. कारण मी ग्रामपंचायतला काम करणार आहे. कारण मी ग्रामपंचायतला 48 मतांनी पडलो. त्याच्यानंतर मी आमच्या साहेबाला माझ्या गावाच्याबद्दल बोलतोय. साहेबाला 2 महिन्याच्या नंतर मी 150 मताची लीड दिली आणि ज्या ग्रामपंचायतमध्ये मला पाडण्यात आलं त्याच ग्रामपंचायतीने काल मला 500 मताची लीड दिली आणि मी त्या गावाचा देखील आभारी आहे. आणि त्याच आभाराच्या पद्धतीने मी ज्या जांबुजुर्ग गावात विकासाचं काम केलं त्याच पद्धतीनं माझ्यावर लागलं की मी चारठाणा गावाचा विकास मी 1000% करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु हे विकास करण्यासाठी मायबाप जनतेनं मला ह्या चारठाणा गावाची जी ग्रामपंचायत आहे ती मला माझ्या पक्षाच्या भांबळे साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही ग्रामपंचायत आमच्या कार्यकर्त्याकडे आणि आमच्या साहेबाकडे देण्यात यावी. कारण विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेशाला ग्रामपंचायत लागत असते. जर आम्हाला या चारठाणा गावांनी जर आम्हाला ग्रामपंचायत दिली तर मी पुनश्च त्यांचा आभारी राहीन आणि मी काम करण्यासाठी तत्पर असेल. चारठाणा गटातील व गणातील
आणि जांबुजुर्ग गणातील मायबाप जनतेनं मला जे भरभरून मतदान दिलं, त्या मतदान रूपीचं मी जे ऋण आहे मी ते फेडण्याचं काम करेल. आणि ज्याने ज्याने मला मतदान दिलं व ज्याने नाही बी दिलं त्यांचं देखील मी आभारी आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.